भारतीय घरांमध्ये एक गोष्ट अनिवार्य आहे, ती म्हणजे चव आणि भरपूर मसाले. तोच स्वाद आपल्या घराघरांमध्ये पोहोचवलेला आहे राम बंधू यांनी. नमस्कार, माय एफ एम ची मी आहे आरजे वैष्णवी आणि एम्पायर स्पाइसेस अँड फूड लिमिटेड राम बंधूचे डिरेक्टर आनंद राठी यांच्या घरी आलेलो आहोत. भरपूर गप्पा मारणार आहोत. चला माझ्यासोबत. सो फायनली वी आर हिअर अँड आनंद, आय मस्ट कॉम्प्लिमेंट, तुमचं घर खूप सुंदर आहे आणि आय ॲब्सोल्युटली लव्ह द एस्थेटिक्स. इट्स ॲब्सोल्युटली वंडरफुल. मला आणि सगळ्यात पहिलाच प्रश्न हा विचारायचा आहे. मी इंट्रोडक्शन देताना पण हे सांगितलं की घराघरात रामबंधू पोहोचलेला आहे. याच्या मागचं नेमकं सिक्रेट काय आहे? First of all, thank you that you spoke so well for my house and all. And same goes for the business. मला वाटतं काय ना, बिझनेसमध्ये आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो काय ना, एका कस्टमरला घरी काय चव आवडेल, काय प्रोडक्ट त्यांना आवडणार आहे, त्याच्यासाठी आम्ही भरपूर R&D करतो, वेगवेगळ्या कस्टमरशी इंटरॅक्ट करतो. वी आर ऑलवेज इन टच विथ द ग्राउंड पीपल, विथ द रिटेलर्स, विथ द एंड कन्झ्युमर्स जे घरी प्रोडक्ट वापरतात, आणि त्यांच्या सोबत मिळून आपण प्रोडक्ट डेव्हलप करतो. करेक्ट. प्रत्येकच जेवणाचं ताट हे विदाऊट रामबंधू लोणचं जे आहे ना, ते अपूर्ण वाटणार आहे आणि ती टेस्ट तुम्ही अगदी व्यवस्थित ओळखलेली आहे, कुठली गरजेची आहे. पण आनंद, आय वॉन्ट टू आस्क, 1994 मध्ये जेव्हा सुरुवात झाली, यू हॅव सीन इट ऑल, यू नो हाऊ द बिझनेस ग्रू आणि एव्हरीथिंग. एवढं वाटलं होतं की 2025 मध्ये जेव्हा बसलेलो असू तेव्हा एवढं मोठं चित्र असेल? माझे फादर हेमंत राठी जे चेअरमन आहे, माझे कझिन ब्रदर उमेश राठी जे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे, त्या लोकांनी जे अर्ली स्टेजमध्ये आहे ना, वी नो काय आज स्टार्टअप वर्ल्डमुळे वी नो काय ना हाऊ अर्ली स्टेज फाउंडर्सचे किती आहे ना स्ट्रगल्स असतात. सेम वर द काइंड ऑफ स्ट्रगल्स वी दीज गाईज हॅड डन अँड आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट. सो मला आता साधारणतः 15 वर्ष झाले. सो अबाउट 2010 मध्ये आय स्टार्टेड माय जर्नी इन आवर कंपनी आणि फ्रॉम दॅट आय नो का येस, मला इतका छान प्लॅटफॉर्म मिळाला होता, तर आहे ना आय वॉन्टेड टू मेक शुअर का याला आणखीन मोठं, आणखीन फ्लरिश कसं काय करू शकतो, त्याचा प्रयत्न होता माझा फक्त. ॲब्सोल्युटली अमेझिंग. आणि तो सक्सेसफुल असा प्रयत्न होता. मी आता आनंद सोबत थोडंसं घर एक्सप्लोअर करणार आहे, सो तुम्ही पण चला आमच्यासोबत. प्लीज टेल मी लिटिल बिट अबाउट दिस, की हे डिझाईन, हे एस्थेटिक्स, हे कुठनं आलं, हे कसं तुम्ही घर बनवलं? पप्पांची नेहमी इच्छा होती का घर एकदम सिंपल बांधलं पाहिजे. त्या हिशोबाने ना घर आहे ना त्यांना एका गावातल्या वाड्यासारखं बांधायची इच्छा होती. तसं झालंय. देन वी हॅड अ व्हेरी गुड आर्किटेक्ट मिस्टर संजय पाटील सर. तर त्यांचे थॉट, पप्पांची थॉट आणि मम्मीचं एक्झिक्युशन. सो माय मॉम हॅज बीन व्हेरी इन्स्ट्रुमेंटल या घर बांधण्यात. कल्चरमध्ये कसं आहे का सर्व्हिंग करणं गरजेचं आहे. तर आमचं डायनिंग टेबल असं यू शेप मध्ये आहे, सो दॅट द सर्व्हिंग द पर्सन कॅन सर्व ऑल्सो. अशा लहान लहान गोष्टींची खूप काळजी घेतली आहे अँड प्रॉब्ली दॅट इज व्हॉट मेक्स द होम मोर ब्युटिफुल. ॲब्सोल्युटली. प्रत्येक गोष्टीला एस्थेटिकली विचार करून तुम्ही केलेला आहे. पण दिल जीतो हर घर का हा एक जो मॉटो आहे, प्लीज टेल मी द पर्सनल थॉट बिहाइंड दिस, किंवा हाऊ डज इट वर्क आउट फॉर यू? येस, आय थिंक सो दिल जीतो आम्ही ना दोन्ही वे मध्ये सांगतो. आम्ही सांगतो दिल जीतो हर घर का, दिल जीतो हर ग्राहक का. सो आपण म्हणतो ना का कोणत्याही गोष्टीमध्ये विन विन सिच्युएशन असेल तर नक्कीच आहे ना रिझल्ट चांगला येतो. कंपनी कॅनॉट जस्ट थिंक अबाउट इट सेल्फ. आणि वी फील का आपल्या सोबत जे लोक जुडलेले आहे ते सगळे फक्त ना आमचे एम्प्लॉईज नाहीये किंवा आमचे वेंडर्स नाहीये किंवा आमचे डिस्ट्रीब्युटर्स नाहीये, ते आमच्या ग्रोथ स्टोरीचे पार्टनर आहे आणि वी वॉन्ट का आमच्यासोबत त्यांची ग्रोथ झाली पाहिजे. तर त्या सगळ्या जे आमच्या बरोबर टिल द रिटेलर, टिल द एंड कन्झ्युमर जे लोक जोडलेले आहेत, सुपर स्टॉकिस्ट, स्टॉकिस्ट, या सगळ्यांचं आहे ना आम्ही आहे ना दिल जिंकण्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे ते आम्ही करायचा प्रयत्न करतो. दॅट्स वाय वी हॅव दिस मोटो इन आवर कंपनी, दिल जीतो हर ग्राहक का. इतके अमेझिंग प्रोडक्ट्स आहेत रामबंधूचे. विच इज युअर पर्सनल फेवरेट? आय लाईक ऑल माय प्रोडक्ट्स. आय कॅनॉट से विच इज वन पर्टिक्युलर पर्सनल फेवरेट वगैरे, कारण एव्हरी प्रोडक्ट मला वाटतं काय ना इट रिप्रेझेंट्स द अमाऊंट ऑफ हार्ड वर्क विच इज गॉन बिहाइंड इट. एक एक प्रोडक्ट आहे ना, म्हणजे कन्झ्युमरला भले दिसताना तो फक्त एक सिंगल प्रोडक्ट दिसतो, पण आहे ना त्याचा एक एक रॉ मटेरियल प्रोक्युअर होतो फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्री. त्याची प्रोसेसिंग होते हायजिनिक प्लांटमध्ये आमच्या, इन द मोस्ट ॲडव्हान्स्ड मशिनरी. तो प्रोडक्ट एका त्या फार्ममधनं जो बनून जो एक रॉ मटेरियल येतो तो मग नंतर फॅक्टरीमध्ये पॅक होऊन एका सुपर स्टॉकिस्ट, एका डिस्ट्रीब्युटर, इट इज ट्रॅव्हल्ड सो मच ऑफ जर्नी. सो आय डोंट नो सेइंग इफ it would be wrong that if there is one particular product which I like. I like all my products is what I would say, because I feel every product is
gone through a wonderful journey to make sure that every meal which consumer enjoys तो सगळ्यात चांगला meal त्याचा राहायला हवा. ऍब्सोल्युटली. Anand, I want to go back to your college days a little. Right. How was it for you? म्हणजे ऑफकोर्स यू न्यू इट की आपलं हे एवढा मोठा बिझनेस तर आहे फॅमिलीचा, बट Right. how was your childhood and your college days? I love to play a lot of sports. तर मी ना नेहमी स्पोर्ट्स खेळायचो हे ते. I was never the bright student when it come to studies part of it. कारण मला वेगवेगळ्या ना स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट होता. तर स्कूल डेज मला वाटतं तसेच गेले, प्लेइंग डिफरंट स्पोर्ट्स ऑल डे. आय यूज टू प्ले क्रिकेट अँड टेनिस आणि हे ते सगळे. आता इफ आय नीड अ बिगर कॅनव्हस आय हॅड टू गो बियॉन्ड नाशिक. तर माझं मी ग्रॅज्युएशन मुंबईमध्ये केलं. पोस्ट दॅट आय डिड माय पोस्ट ग्रॅज्युएशन इन सिंगापोर. त्याच्यानंतर आहे ना मला आहे ना आय रिमेंबर वन डे माय फादर कॉल्ड मी अँड ही सेड का रे यार आता युअर एज्युकेशन इज अबाउट टू बी डन नाउ व्हॉट आर युअर प्लॅन्स. सो आय वॉज व्हेरी हॅपी दॅट ही ॲटलिस्ट गेव मी दिस ॲज अन ऑप्शन. माझ्या मनात तर नेहमी क्लिअर होतं का बाबा इतका छान आहे ना मला ना जी संधी मिळाली आहे का एक ब्रँड जी आहे ना इतकी आहे ना मेहनतीने आहे ना मोठी केलेली आहे त्याला आणखीन मोठं करण्याची मला जी संधी मिळाली ते तर मला करायचंच होतं. बट आय वॉज हॅपी का मला हा ऑप्शन त्यांनी दिला. अँड दॅट वे देन आय मेड इट व्हेरी क्लिअर टू हिम की बाबा आहे ना I don't know what you feel for me, but I definitely want to be part of this business if you allow me to be part of it. And I want to get into your cultural, thought process a little bit. Right. Are you a movie buff? Do you like to watch a lot of films or what? Yes, I think so. I love it. I mean, मला वाटतं की ना movies are something which relaxes you at times. I mean, it takes you to a different world. Right. You forget you. So I like all kind of movies. I mean, I watch all kind of movies. मला तर खूप आवडतात movies. Can you suggest me one or two of them which are like a must watch for any person? So, I think so. माझे ना few favorite movies मध्ये ना I like जिंदगी ना मिलेगी दोबारा. It's a wonderful movie. I mean, every time you see that movie, you feel very happy about it. मला आत्ता मध्ये रिसेंट मध्ये if we talk about मला तारे जमीन पर बनण्याची मूवी खूप छान वाटली ती. आय थिंक इट्स म्हणजे आमिर खान हॅज दिस नॅक ऑफ टचिंग अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ सब्जेक्ट इन अ व्हेरी फन अँड एंटरटेनिंग वे. युअर आयुष्यमान खुराना मूवीज आर ऑल्सो फन. म्हणजे एकदम वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म्स आहेत पण ऑफकोर्स व्हेरी मिनिंगफुल फिल्म्स आहेत. आणि ह्याच गप्पा आम्ही कंटिन्यू करणार आहोत माझ्या स्टुडिओमध्ये. सो लेट्स गो. सो वी हॅव कम टू द स्टुडिओ आणि इथे आणखी जास्त गप्पा होणार आहेत माझ्या आनंद सोबत. दिस टाइम इज गोइंग टू बी मोर अबाउट ESFL आणि कसं हे एम्पायर तुम्ही ग्रो केलेलं आहे. पण आनंद मला जाणून घ्यायचं आहे की अशी एखादी गोष्ट मला सांगा ना की जी बाहेर लोकांना अजिबात माहिती. इट्स लाईक अ सिक्रेट दॅट हॅपन्स इनसाइड युअर फॅक्टरी. एकदा माझा मित्र आहे मी त्याला फॅक्टरीला घेऊन गेलो होतो अँड ही वॉज सो सरप्राइज्ड. ही नेव्हर थॉट कर यार म्हटलं यार आय नेव्हर थॉट दॅट पापड कॅन कम आउट ऑफ मशीन आणि लॅब कोटमध्ये ना लोक आहे ना वेगवेगळ्या मशिनरी अंडर एक आहे ना पापड सारख्या प्रोडक्टची टेस्टिंग करतात आणि अशी एवढी मोठी लाईन असते आणि प्रोसेस असते किंवा पिकली ऑटोमॅटिकली ना इन थाउजंड्स अँड आय डोंट नो लॅक्स आहे ना असे एक ते पॅक होतात ऑटोमॅटिकली थ्रू मशिनरी. सो ही वॉज व्हेरी सरप्राइज्ड. म्हणजे मला इतकं काही वेगळं नाही वाटलं तर बिकॉज वी आर ऑलवेज बिकॉज वी नो की वी आर इन फूड इंडस्ट्री आम्हाला तर बेस्ट वे मध्ये द्यायचं आहे. बट दिस वॉज वन व्हेरी इंटरेस्टिंग सरप्राईज विच मीन पीपल फील काय ना आमची जी पापड खास करून ना म्हणजे मसाला पापड लोणची जी इंडस्ट्री ना लोकांना वाटते का ती खूप ट्रेडिशनल आहे. याच्यात काय ना खूप आहे ना म्हणजे हायजीन किंवा मशिनरी किंवा ऑटोमेशन नाही आहे. बट आय वुड इवन कॉल ऑल ऑफ यू गाईज का एखाद दिवशी या तुम्ही फॅक्टरीला. यू विल सी at what scale and how wonderfully we are able to make this product and spread it across so many households. अगदी असं वाटतं की आपण एका घरातले आहोत असं सगळ्यांचं एक म्हणजे वागणूक असते सगळ्यांची विच इज ॲब्सोल्युटली अमेझिंग. जसं तुम्ही म्हटलात की युअर डॅड हॅज बिन इन दिस अँड युअर एंटायर फॅमिली हॅज बिन इन दिस आणि खूप लोकांची मेहनत आहे या पूर्ण ब्रँडच्या मागे. आय वॉन्ट टू अंडरस्टँड की नवीन जनरेशन जी आलेली आहे ते कोण कोण आहेत सध्या विथ यू. तर याच्यात तर काय एका as I told you that I am there for about 15 years now. आता मला आहे ना मी आणि आहे ना आम्ही आणखीन 2 जण सोबत आहोत. उमेश सर जे आमचे आपले कंपनीचे MD सर आहे
त्यांचे जे दोन्ही सन्स आहे हा रोहन आणि यश, दे आर ऑल्सो देअर इन बिझनेस. आय थिंक सो रोहनलाही आता 10-11 वर्ष होऊन गेलेले आहे आणि यश इज देअर फ्रॉम लास्ट 8 to 9 years. आणि मला वाटतंय का वी ॲज अ टीम आर एबल टू टेक दिस रिस्पॉन्सिबिलिटी अहेड आणि खूप मजा येते आम्हाला. आता नाव वी आर हॅव्हिंग अ वंडरफुल ब्लेंड जिथे ना मला म्हणजे माझ्या फादरचं हु इज अ चेअरमॅन आणि माय कझिन एल्डर ब्रदर उमेश सर दोघांचे एक्सपिरियन्स आणि आमच्या एनर्जीचं आहे ना दोघांचं आहे ना सोबत मेळ मिळतो आणि वी एन्जॉय वर्किंग मोर. म्हणजे आणि इट्स ऑलवेज सो नाईस की जेव्हा लाईक माइंडेड लोक असतात घरातलीच तेव्हा आय थिंक इट इज इझियर टू मेक डिसिजन्स. इज इट? No, I would not just totally agree with you. There are at times when for decision we have constructive arguments. But I feel that it's very important. No, we have that openness amongst ourselves where ना आम्हाला एखादी गोष्ट जर का नाही योग्य वाटत असेल तर वी कॅन व्हॉइस आवर ओपिनियन अँड वी अंडरस्टँड दॅट इट इज फॉर द बेटरमेंट ऑफ बिझनेस. तर त्याच्यासाठी ना असं नाही का मोस्ट ऑफ द टाइम इट जस्ट इज इझी बिकॉज बिझनेसमध्ये देर आर ॲट टाइम सर्टन हार्ड डिसिजन्स. बट येस इट इज डेफिनेटली व्हेरी कम्फर्टिंग वेन यू नो की बाबा युअर फॅमिली मेंबर्स आर देअर अराउंड यू टू सपोर्ट अँड ग्रो. तर ती खूप छान फिलिंग आहे. खूपच उत्तम. म्हणजे एका कंपनीत जेव्हा आपलेच कझिन्स किंवा आपल्याच घरातले लोक असतील तर मला असं वाटतं की तो बिझनेस अजून जास्त ग्रो होतो अँड विथ अ लॉट ऑफ वॉर्मथ इन इट. मी जितक्या लोकांना सांगितलं की मी आनंद राठी यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे प्रत्येकाने मला एक कॉमन प्रश्न विचारला. त्यांना प्लीज विचार की माधुरी दीक्षित हा चेहरा निवडताना व्हॉट वॉज द थॉट प्रोसेस? लाईक इतकं परफेक्ट चेहरा कसा काय? हाव? म्हणजे आपण जर का आपले डोळे बंद केले आणि इफ यू एव्हर थिंक आहे ना रामबंधू जर का एक कोणता आहे ना फेमस पर्सनॅलिटी असेल आणि त्याचे सगळे जे ट्रेट्स आहे दोज आर द एक्झॅक्ट ट्रेट्स ऑफ माधुरी दीक्षित मॅम. करेक्ट. आणि त्याच्यामुळे वी वर कम्प्लिटली शुअर का इफ यू एव्हर टेक ब्रँड अम्बॅसेडर इफ वी हॅव माधुरी दीक्षित मॅम ओनली आम्हाला त्यांनाच घ्यायचं आहे. शी इज ऑल्सो वर्क हार्ड अँड असं नाही का ना शी वॉज फ्रॉम अ लेगसी किंवा हे आणि शी हॅज ग्रोन टू बिकम अ सुपरस्टार. शी हॅज हर रूट्स फ्रॉम महाराष्ट्र सो डू वी. तर मला वाटतंय काय ना फ्रॉम वन सिटी शी हॅज बिकम एन इंटरनॅशनल प्लेयर. We also aspire to be, yes, we are nationally, internationally present in certain places. But आणखीन म्हणजे I don't know, I feel that there are a lot of qualities. आणि more than that, I think so the kind of connect she brings in with the end consumers. मला वाटतंय का आणि जो विश्वास लोकांना रामबंधूवर आहे आणि माधुरी मॅमवर आहे आय थिंक सो दॅट इज द रिझन वाय वी वॉन्टेड टू हॅव हर अँड वी वर फॉर्च्युनेट दॅट वी आर असोसिएटेड विथ हर फॉर लास्ट 4-5 years नाव. अँड आय थिंक इट रिअली वर्क सो वेल. कारण मी जे म्हटलं की घरातली व्यक्ती वाटते ना तसं माधुरी दीक्षितच्या बाबतीत पण आहे आणि रामबंधू तर आपला टेस्ट पार्टनर हा घरातला आहेच आहे. म्हणजे प्रत्येकाच्या घरात रामबंधूचं एक प्रोडक्ट तर आहेच आहे. सो वेल थँक्यू सो मच आनंद. इट वॉज अमेझिंग. थँक्यू फॉर होस्टिंग मी ॲट युअर प्लेस. सगळ्यात पहिल्यांदा नाही वी आर सो हॅपी दॅट यू मेड टाइम. त्याच निमित्त म्हणजे हाच निमित्त निघाला त्याच्यामुळे तुम्ही घरी आले. इट्स सो नाईस. यू आर ऑल्सो व्हेरी वॉर्म. इट वॉज नाईस हॅव्हिंग यू ऑल. इट वॉज फन. सो वन्स अगेन थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. अँड नाशिक तुम्ही ऐकत रहा 104.2 माय FM. चलो अच्छा सुनते हैं.